आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 19वा समास 6वा बुद्धिवाद निरूपण। श्रीराम परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी। काजे विवर विवरोय चुकी पडोची नेदे। जो जो संदेह वाटे जना तो कदापि करीना। आदि अंत अनुमाना आणून सोडे। दुर्जनासी राखो जाणे सज्जनासी निववू जाणे। सकळांचे मनीचे जाणे ज्याचे त्या परी। संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे। अखंड अभ्यासी लगटे समुदाव। नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयसा। प्रसंग पडेल गैसा कोण जाणे। या कारणे सावधान असावे जितुके होईल तितुके करावे। भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ। आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तात्काळ। होईना त्यास निवळ विवेक उमजावा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर असणाऱ्या गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून संत संघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव। गेल्या आठवड्याच्या संत संघामध्ये बघितलं होतं आपण की माऊलींनी सांगितलं की प्रपंच आणि परमार्थ याचा समतोल राखून जीवन जगा। म्हणजे जसा संसार करता आनंदाने करता तसाच आनंदाने परमार्थ हे करा। तोच खरा जीवनाचा शिल्पकार होईल। तर हे जे आपण मार्मिक माऊलींचं ऐकलं त्याचंच आपण ही सामान्य माणसाने 2-2 पावलं पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा। आणि आज 19वा दासबोध ग्रंथातील दशक 19वा आणि समास 6वा बुद्धिवाद निरूपण। या बुद्धिवाद निरूपणामध्ये रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात की महंतांची लक्षण सांगितले। महंत म्हणजे काय तर महंताने कसं वागलं पाहिजे तर त्यांनी विवेक आणि निष्पृतेने वागलं पाहिजे। तर याच्यासाठी महंत म्हणजे इथे आपण आपल्या सर्वांसाठी अर्थ असा घेऊयात चांगला माणूस। की माणसंच आहेत सगळी पण त्यातल्या त्यात जो चांगला आहे ज्याला वाटतं मला चांगला झालं पाहिजे त्या चांगल्या माणसानं कसं वागलं पाहिजे ते समर्थ रामदास स्वामींनी इथे सांगितलेलं आहे। तर महंत म्हणजे कसा तर उच्च कोटीचा साधक आपल्यातलाच पण बऱ्याचसा पुढे गेलेला असा म्हणजेच तो चांगला असणारा असा तो महंत। मग रामदास स्वामींना काय सांगायचं आहे की त्याच्याकडे काय असलं पाहिजे तर विवेक आणि निष्पृत असली पाहिजे। तर विवेक म्हणजे काय तर आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय कोणतं आहे आपली साधना कोणती प्रपंचाचा स्वरूप कसं जगाचा स्वभाव कसा आणि स्वरूपाची लक्षणं कोणती इत्यादी प्रश्नांची उत्तरं बुद्धीने आकलन करणे म्हणजे विवेक। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विवेक म्हणजे असार सोडून सार घ्यायचं। या ठिकाणी त्याचं एक छोटंसं उदाहरण देता येईल। राजहंसाला ज्यावेळेला दूध प्यायला
ठेवता त्याला काय करतो राजहंस, फक्त दूध घेतो आणि पाणी त्या ग्लासमध्ये तसंच असतं. म्हणजे राजहंसानं काय केलं तर चांगलं आहे, जे पोषक आहे, जे आवश्यक आहे तेवढं दूध घेतलं आहे, म्हणजेच असार सोडून सार तेवढं घेतलं आहे, असा हा विवेक. तर या महंतांनी म्हणजे उच्च कोटीच्या साधकांनी काय केलं पाहिजे तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना म्हणजे जवळच्या लोकांना उपदेश करायचा नाही. जवळच्या लोकांना उपदेश केला तर त्यांना काय वाटत असतं की आपल्यातलाच हा एक सामान्य माणूस आहे. ह्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद मूळचे बंगालचे, पण बंगालमधल्या लोकांना स्वामी विवेकानंद कळाले नव्हते. का कळाले नव्हते तर स्वामी विवेकानंद हे उच्च कोटीचे साधक होते, पण हे त्या बंगालमधल्या लोकांना नंतर कळालं. कधी तर 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे सर्व धर्मियांची शिखर परिषद होती आणि ह्या शिखर परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रमुख म्हणून स्वामी विवेकानंद गेले होते. आता स्वामी विवेकानंद तिथं प्रमुख म्हणून गेले होते म्हणजे त्या ठिकाणी भाषणं आली आणि प्रत्येकाची भाषणं चालू होती आणि ज्यावेळेला बाकीच्यांची भाषणं चालू होती त्यावेळेला ते सुरुवातीला काय म्हणायचे, लेडीज अँड जेंटलमॅन. पण स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेला भाषण सुरू झालं त्यावेळेला त्याने सुरुवातीला एकच वाक्य वापरलं की माझ्या बंधू आणि भगिनीनो. ज्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि भगिनीनं म्हटलं त्यावेळी उपस्थित असणारी सगळ्याच लोकांची मनं त्यांनी जिंकली होती. यातून त्यांची विश्व बंधुत्वाची भावना आपल्याला दिसून येते. म्हणजेच ते किती उच्च पातळीचे होते हे नंतर लोकांना कळालं. त्याचबरोबर परिषद संपली, सगळे चहाला थांबले होते. जे प्रमुख मंडळी होते ती चहाला थांबली होती आणि सगळ्यांना चहा दिला जातो. मग आता तिकडचे फॉरेनची लोक होती, त्यांनी काय केलं, प्रत्येकाने कप आपल्या तोंडाला लावला आणि चहा प्यायला लागले. पण स्वामी विवेकानंदांनी काय केलं, अर्धा कप बशीमध्ये ओतला आणि अर्धा कप चहा कपातच शिल्लक होता आणि ते आपल्या पद्धतीनं चहा प्यायला लागले. त्यांच्यात कुजबूज चालू झाली की एकमेकाला विचारतात असं कसं काय ही इंडियन पद्धतींची, आपण कशी कपाने चहा पिलो सगळे आणि हे का बरं असे बशीने चहा पितात. त्यातलाच एकजण जरा उत्सुक होता, तो स्वामी विवेकानंदांच्या जवळ जातो आणि म्हणतो असं कसं काय, तुम्ही बशीने कसं काय चहा पिला, मला याचं काही वर्मच कळालं नाही. त्यावेळेला स्वामी विवेकानंदाने अगदी सभ्यपणे सांगितलं की म्हणाले तुम्हाला ह्याचं गमकच पाहिजे, वर्मच पाहिजे, तर मी काय केलं आहे, बशीत चहा ओतला आहे, बशीतून चहा पितो आहे, माझ्या कपामध्ये अर्धा चहा शिल्लक आहे, तर जर कुणी आलं तर तुम्ही चहा कपातला दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर स्वामी विवेकानंदांनी यातून दाखवून दिलं आपल्याजवळ जे आहे त्यातलं थोडं जरी आपण दुसऱ्याला दिलं तर एक वेगळंच समाधान मिळतं आणि यातून परोपकार जोपासला जातो. असा हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की त्या पद्धतीनंच दुसरं रामदास स्वामींनी सांगितलं की निष्पृहता पाहिजे. आता निष्पृहतेचं उदाहरण आपल्या मूर्तिमंत माऊली तर आहेतच, परंतु संत तुकाराम महाराज पण होते. संत तुकाराम महाराज काय करायचे, घराच्या जवळच्याच डोंगरावर भंडारा डोंगर होता आणि त्या डोंगरावर आपल्या साधनेसाठी जायचे. सकाळचं रात्रीचं जे काय असेल ते थोडंफार खायचं आणि निघून जायचे. आणि एक दिवस असंच साधना करून येत असताना एका शेतकऱ्याला वाटलं की संत तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या मुलांच्यासाठी ऊस द्यावा. ऊस तोड आणायची चालू होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबडीने एक 5-6 ऊस घेतले, त्याची मोळी बांधली आणि संत तुकारामांना दिली. संत तुकाराम महाराज मोळी घेऊन येत असतात, वाटेत दुसऱ्याची मुलं भेटतात, त्यावेळेला ते काय म्हणतात, मामा आम्हाला ऊस देता का. त्याला संत तुकाराम महाराजांना वाटतं की जशी आपली मुलं आहेत तशीच ही दुसऱ्याची मुलं आहेत, त्यामुळे ते त्यामधला त्या मोळीतला एक ऊस तुकाराम महाराज देत जातात आणि त्या मोळीमधला फक्त एकच ऊस तुकाराम महाराजांच्या हातामध्ये राहतो. घरी येतात, बायको त्यांच्या हातामध्ये ऊस बघते, तर बायकांचा स्वभाव कसा असतो, एक भागत नाही. कारण कसं असतं, त्यांना वाटतं की माझ्या घरातल्या मुलांना पुरलं पाहिजे, त्यामुळे ती आवली असते, ती आवली काय म्हणते, काय हो म्हणाले, घरात 5 मुलं आहेत, निदान 2 तरी ऊस आणायचे, प्रत्येकाला 2-2 कांडी आपल्याला देता आली असते. त्याला तुकाराम महाराज सांगतात तिला, अगं त्या शेतकऱ्यानं दिलं होते मला 5-7 ऊस, पण काय झालं, वाटेतली मुलं होती ती मागत होती, आपली मुलं तशी ती मुलं, त्यामुळे त्यांना मी ऊस देऊन टाकला, त्यामुळे एक राहिला आहे, त्यातलं खातील ना थोडं थोडं. यातून तुकाराम महाराजांनी निष्पृहता दाखवून दिली की जशी आपली आहेत तशीच ती दुसऱ्याची आहेत, म्हणजे आपला आणि परकेपणा असा भेदभाव असू नये. त्याचबरोबर त्यांनी काय केलं पाहिजे तर ज्या वेळेला लोकसंग्रह करत असतात त्यावेळेला लोकसंग्रह करताना सुद्धा लोकांना नामस्मरणाला लावायचं आणि नुसतं लोकांना नामस्मरणाला लावायचं नाही, तर त्यांचीसुद्धा असणारी जी साधना आहे ही अखंड साधना चालू ठेवली पाहिजे. आपणही त्यांच्या ज्यावेळेला सहवासात जातो त्यावेळेला आपल्यात आतून आणि बाहेरून बदल झाला पाहिजे. आपण बघा की वरवर दिसणारं शरीर सुंदर दिसण्यासाठी काय काय करतो, कंपन्या भरपूर आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण वेगवेगळे आहेत, प्रत्येकाला आवडेल त्या साबणाने आंघोळ करतो, वेगवेगळे चांगले चांगले कपडे घालतो, वेगवेगळे दागिने घालतो, अशा पद्धतीनं आपण हे शरीर नटवतो, सजवतो. पण
ह्या मनाला नटवायला येतं का आपल्याला? अगदी थोडी जी सद्गुरूंच्या सानिध्यात, जे जगद्गुरूंच्या सानिध्यात, अशाच लोकांना, आपल्यासारख्या गुरुबंधू भगिनींना, माऊलींच्या सहवासात असणाऱ्यांनाच मनाला नटवायला येतं. आणि मनाला हे नटवायचं आहे. आता मनाला नटवायचं आहे म्हणजे संतांच्या सहवासात जायला पाहिजे. मग संतांच्या सहवासात ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला संत काय करतात? आपल्यात एक वेगळाच बदल घडत असतात. पण बरेच जण आपल्यातलेच काय म्हणत असतात माहिती आहे का? जुने लोकांच्या बाबतीत, आम्ही आता बरीच वर्ष झालं नाणीजला जातो, पण मला खरोखर त्यांचं आश्चर्य वाटतं. ते भाग्यवान आहेत, जुने आहेत, ते भाग्यवान आहेत. त्यांना माऊलींचा तेवढा सहवास मिळाला आहे, तेवढा सहवास मिळाला आहे, तेवढा नव्यानं मिळालेला नाही, मिळून जाईल, त्यांच्या नशिबाप्रमाणे तो मिळत असेल. पण जुन्या लोकांचा एक असा समज झालेला असतो की आम्हाला माऊलींचा सहवास जास्त मिळाला आहे, त्यामुळे आम्ही आता काय करतो? घरी बसूनच साधना करतो. पण माऊलींचं कसं असतं? जगाच्या कल्याणात संतांची विभूती आहे. त्यांना सगळे पाहिजेत, म्हणजे जुनं ते सोनं आणि नवं ते हवं. म्हणजेच माऊलींना दोघांचा मेळ घालायचा आहे. म्हणूनच माऊली काय करत असतात? आपल्याला वेळ नसतानासुद्धा माऊलींच्या वेळात वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन सोहळे भरवतात. वारी उत्सव असतो, संतसंग असतो, त्याला माऊली सांगतात की तुम्ही आवर्जून या, आम्ही वाट पाहतोय, आमच्या नातांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. इतकं आपण ऐकतो, परंतु जुन्या लोकांचे एक अट्ठास नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो. क्वचित ठिकाणी अगदी त्यांची प्रगती रोडावलेली असते. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की आम्ही माऊलींच्या अगोदर ज्याला जात होतो सुरुवातीला, त्याला आमची परिस्थिती चांगली झाली आणि आता का बरं अशी? त्याचं परीक्षण आपणच रात्री झोपल्यानंतर करायचं. कारण संसारी माणसाला दिवसभर अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे रात्री झोपल्यानंतर विचार करायचा की माझी परिस्थिती आता खाली काय यायला लागली, तर मला माऊलींनी सांगितलेल्या त्या रस्त्यावरून जायला आम्ही कुठेतरी कमी पडायला आलो आहे, म्हणून माझी प्रगती खुंटते. त्याचबरोबर जुन्या लोकांनी एकच करायचं की नॅरो माइंडेड न राहता ब्रॉड माइंडेड व्हायचं, म्हणजेच संकुचित वृत्ती ठेवायची नाही. जे माऊली आपले सामाजिक उपक्रम राबवत असतात, ह्या सामाजिक उपक्रमात पण आपण भाग घेतला पाहिजे, सद्गुरू सेवेत भाग घेतला पाहिजे. संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या मनानं नवीन लोकांना सद्गुरू कार्यात आपण पण मदत केली पाहिजे. तोच खरा माऊलींचा शिष्य आहे. तो कितीही जुना असो, कितीही नवा असो, जुना किती वर्ष झालं येतोय त्याच्यापेक्षा माऊलींच्या सहवासात येऊन त्यांनी किती चांगलं घेतलं, किती चांगला बदल केला, हे महत्त्वाचं असतं. आणि त्याहीपेक्षा सद्गुरू सेवा ही नशिबानंच मिळायला लागते. आता प्रभू रामचंद्रांचंच उदाहरण घ्या. त्यांना जर सेतू बांधायचा होता तर स्वतः बांधू शकले असते, पण हेच कार्य त्यांनी काय केलं? सीतामाईच्या सुटकेसाठी वानर सेनेकरून कार्य करून घेतलं. आणि वानर सेनेकरून कार्य करून घेत असतानासुद्धा त्यात एक खारुताई होती. आता वानर सेना होती, मग त्यात खारुताई कशी आली सांगा? आपल्यासारखीच ना. आपल्यातील बरेच मोठे असतील, मध्यम असतील, गरीब असतील, काही पायाने आजू असतील, काही हाताने आजू असतील, काही तब्येतीने लहान असतील, काही तब्येतीने मोठे असतील, अशी विविध प्रकारची लोकं येतात. तसं ह्या वानर सेनेमध्ये सुद्धा एक छोटीशी खारुताई होती. आता ही खारुताई काय काम करणार सांगा? ही वानरं मोठीची मोठी, ही उड्या मारत जाणार, मोठे मोठे दगड आणणार, समुद्रात टाकणार. पण ही खारुताई समुद्रात जायची, आपलं अंग ओढं करायची आणि पुन्हा वाळूत येऊन तिच्या अंगाला चिटकलेली वाळू त्या 2 दगडांच्या फटीत जाऊन त्यामध्ये ती झाडायची. त्यामुळे 2 दगड ते जॅम होत होते, भक्कम होत होते आणि अशा तऱ्हेनं तो पूल तयार झाला. म्हणजेच माऊलीने सांगितल्याप्रमाणे खारुताईचा वाटा आपण उचलला पाहिजे. पण आपल्यातल्या आता बरेच जणांना असं वाटतं का की आता आम्ही करून बसलो. बऱ्याच ठिकाणी मी ज्या वेळेला गेले, बऱ्याच ठिकाणी त्याला जुन्या लोकांचं एकच वाक्य असतं की आता आम्ही करून बसलो. मला आश्चर्य वाटतं त्यांचं. प्रबोधनाला गेलेलं असतो, आपल्याला बोलता येत नाही, कारण आपण चांगलं तेच त्यांना सांगायचं असतं. पण या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्यावेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की आम्ही करून बसलो, पण आत्तापर्यंत किती खात आलो, तर खाऊन कधी कोणाचे तोंड दुखतं का सांगा? कधीच कोणाचं तोंड दुखत नाही. अहो, आमचे खाऊन दात किडले तर आम्ही काय करतो? रूट कॅनल करतो, त्याच्यासारखे उपचार वेगवेगळे करतो, पण खायची व्यवस्था करतो. मग जशी खायची व्यवस्था करतो तसं जीवनात आल्यानंतर या नर देहातच आम्ही आमचं सार्थक करू शकतो. याच्यासाठी आम्ही परमार्थ केला पाहिजे. समर्थ रामदास स्वामीजींना हेच सांगायचं आहे, जे करणार आहे ते इथंच राहणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं फळ मिळायला पाहिजे असेल, आपल्याला चांगला माणूस म्हणून जर जगायचं असेल तर आपल्यामध्ये विवेक नावाची शक्ती अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यात आहे का हे शोधण्यासाठी आपला जन्म नाही, आपल्यात आहे का हे शोधण्यासाठी आपला जन्म. तर तो असा का वागतो, तुम्हाला काय करायचं आहे त्याचं? तो बघेल काय करायचं ते. आपण कसे वागतो
याचा विचार आपण केला पाहिजे आणि आपण आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. कारण जसं कर्म करणार तसं त्याचं फळ मिळणार. म्हणून आपल्यामध्ये विवेक नावाची शक्ती जितकी वाढवता येईल तेवढी वाढवा. ताईने विवेकाची अत्यंत चांगल्या प्रकारे व्याख्या केली होती. मी जरा अजून थोडी वेगळ्या भाषेमध्ये व्याख्या करेन. त्यांनी सुंदरच केले, परंतु मी जरा वेगळ्या अँगलनी बोलेन की विवेक म्हणजे काय. तर असं सांगेन की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे समजणं म्हणजे विवेक. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे समजणं म्हणजे विवेक. तो आपल्यामध्ये असला पाहिजे आणि तो इतका वाढवा, इतका वाढवा, इतका विकसित करा की आपल्याला बिनचूक निर्णय घेता येतील. कारण जीवनामध्ये निर्णय प्रत्येकाला घ्यावे लागतात. त्यामुळे ते निर्णय बिनचूक होणं, निर्णय बरोबर बरेच जण घेतात, पण बरोबर घेणं आणि बिनचूक घेणं ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी सीमारेषा आहे. जसं भारत पाकिस्तान बाउंड्री आहे ना, त्यामुळे त्याच्यावरून वादविवाद होत राहतात ना सारखे, माझी की तुझी. तसं बरोबरपेक्षा बिनचूक हा शब्द एकदम योग्य होईल असं मला वाटतं. तर बिनचूक जीवनाचे निर्णय जर घेतले तर आपण अत्यंत यशस्वी होऊ. म्हणून विवेक आपल्यामध्ये असला पाहिजे. त्या माणसाने नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याबद्दल संशयाचं कधी वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची. म्हणून बघा आमच्या कृतीतून प्रत्येक गोष्टीचा मी खुलासा देऊन टाकतो. मग आपण ह्याच्यासाठी आवाहन केलं असेल, कुणासाठी? कुंभमेळ्यासाठी आवाहन केलं असेल अन्नदान करा. मग अन्नदान केलं आहे त्याच्या मनात राहायला नको की स्वामींनी काय केलं आहे की नाही केलं आहे, आपल्याकडून संस्थेला पैसे घेतले आणि त्याच्यातून आपलं अन्नदान केलं का, आम्ही अन्नदान करणार हे सांगितलंच नव्हतं. परंतु संशयाला पालच ठेवायचे नाही मनामध्ये कधी. भक्तगणांनी तुम्ही नाही विचारलं मला, पण मीच सांगितलं मी काय करतो आहे. तुम्ही जे संस्थेकडे दिलं दान, त्या दानातून काय काय होतं आहे तुझं तूच बघ आणि ही CD पण घेऊन जा. इतकं संशय विरहित जीवन जगता आलं पाहिजे. अशा प्रकारचा गुण आपल्यामध्ये अत्यंत असणं आवश्यक आहे. म्हणजे तो महंतामध्ये पाहिजे, माझ्यामध्ये नाही का. सोमदेव पण महंत आहे, मयेकर पण महंत आहेत, पाटोळे पण महंत आहेत, कदम पण महंत आहे, आपण सगळेच महंत आहोत. महंत म्हणजे चांगला माणूस. इथे आपण सगळेजण संत संघामध्ये बसलेलो आहोत. आपल्यापैकी किती जणांना वाटतं आपण वाईट आहोत? त्यांच्यासाठी मी हे बोलतो, हे प्रवचन नाही. आपल्याला जर वाटत असेल आपण सगळेजण चांगले आहोत तर हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी. मला चांगलं व्हायचं आहे, मला चांगलं जगायचं आहे, मग माझ्यासाठी आहे. तसं तुमच्यासाठी हा विषय. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की ज्याला चांगला माणूस म्हणून जगायचं आहे त्याने आपल्यामध्ये विवेक जागरूक ठेवला पाहिजे सदानकदा, अहोरात्र. दुसरी गोष्ट, कुठलीही ज्यावेळी एखादी आपण गोष्ट करणार आहोत, एखादे निर्णय घेणार आहोत की एखादी गोष्ट आपण कर्तृत्व करणार आहोत, कर्म करणार आहोत, त्या कर्मातून लोक कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. आपल्याबद्दल संशय निर्माण झाला नाही पाहिजे. आज जिल्हा अध्यक्ष, तालुका प्रमुख, आणखीन जी कोणी पदाधिकारी असतात, सेवा केंद्राचा अध्यक्ष, काही निधी जमा करतात. कशासाठी? समाजाच्या कल्याणासाठीच निधी जमा करतात. मग त्यांच्याबद्दल गैरसमज का पसरतो? जोपर्यंत लोकांची आरडाओरड सुरू होत नाही तोपर्यंत हा हिशोबच देत नाही आणि खाल्लेले तर 1 रुपया पण नसतो. जेवढं आलं आहे तेवढं खर्च करून उलट खिशातले पण काही जणांनी घातलेले असतात. परंतु आम्हाला घाणेरडी सवय, मागितल्याशिवाय देणार नाही म्हणजे नाही. मी बघा कसं आहे, मागण्यापूर्वी हजर, मागण्यापूर्वी बाबा हे जे आलं हे असं आलं, हे असं झालं. संशय आपल्याबद्दल निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीच गोष्ट करायची नाही, करायचीच नाही. कुणी काही जण प्रवचन दर्शन सोहळ्यातला काही निधी जमा झाला आणि तो उरतो, ऑडिट करून उरतो, निधी घेऊन येतात, स्वामी हे पैसे घ्या. मी कधीच माझ्या हातात घेत नाही. माझ्याकडे कशाला? उरलेले आहेत, हा देवाचा पैसा, गजानन महाराजांचा, तू ने आणि पेटीत टाक. हातात नाही घ्यायचा. का? संशयच नको ना. स्वामींनी घेतले होते, मग ते कसे काय पेटीत टाकले असतील का, स्वामींनी घरी नेले असतील की स्वामींनी काय केलं, कशाला संशयाची गोष्ट. जर खायचंच नाही, निस्पृह पाहिजे ना आपण. हा तिसरा गुण आहे ना आपल्यामध्ये, निस्पृहता. जर मला काय खायचंच नाही आहे, जे समाजाचं समाजासाठी वापरायचं आहे, तर ते माझ्याच हातात कशाला पाहिजे. तुम्ही आणलंत ना, मग तुमच्या हातात जावं, पेटीत टाका. मी माझ्या हातात घेतलं तर काय होईल? चांगली गोष्ट आहे, तुम्हाला आवडणार, स्वामींनी घेतलं. पण नाही, बघितलं का कधी
कधीही अशी कृती माझ्याकडून तुम्हाला दिसणार नाही. स्वामी हे असे प्रवचन दर्शन सोहळ्यातलं एवढे 10,000 रुपये उरलेत, काय करू? मी सरळ सांगतो, पेटीत नेऊन टाक. अशा प्रकारे हे उदाहरण का दिलं? इतकं निस्पृह राहिलं पाहिजे. मग ते मलाही घेता आले असते ना. प्रवचन दर्शन सोहळा माझ्यासाठी केला आहेत, माझ्या भक्तगणांना जमा केलेत, आणते इकडे, मी देतो आणि ते अमक्या तमक्याला खर्च करतो असं म्हटलं तर तुम्ही कोणीच ऑब्जेक्शन माझ्यावर घेणार नाहीत. पण का, किंतु परंतु कशाला ठेवायचे? तुझ्याच हाताने आणि पेटीत टाक. कारण त्या पेटीवर कॅमेरे आहेत लावलेले, तेव्हा कुणीही त्यातले पैसे काढले तर कॅमेऱ्यामध्ये कैद होतं. मंदिरामध्ये नाणी लालात की बघा येऊन मंदिरामध्ये कॅमेरा आहेत की नाही, म्हणजे तुमची खात्री पटेल. तेव्हा हे उदाहरण दिलं. अशी अनेक उदाहरणं की संशय निर्माण होईल अशी कुठली कृती करायचीच नाही. लगेच त्याचा खुलासा आपल्याला देता आला पाहिजे. अशा प्रकारचा माणूस, त्याला उत्तम माणूस असं म्हटलं आहे समर्थांनी. त्यानंतर कुणाकडे कधीही मागायचं नाही, हे महत्त्वाचं लक्षण आहे. कधीच नाही कुणाकडे मागायचं काही, मला दे, हे कर. मग माणूस समोरचं आपली किंमत करून टाकतो. मागितलंच नाही पाहिजे. इथं बघा आपल्याकडे कधी काही मागितलं जात नाही म्हणून भरभरून येतं. आणि जो पाठीमागे दे 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 काहीतरी करतो त्याला भिकारी मानलं जातं, त्याला रिस्पेक्ट मिळत नाही. हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा, कधी कुणाकडे आपण मागितलं की स्वार्थीपणा आपल्यामध्ये जाणून येतो. काही जण संत संघात येतात, मग अध्यक्ष होतो की महिला अध्यक्ष होते की सदस्य होतो, मी संत संघाचा अमुक आहे, मला एवढे रुपये द्या, मला अमुक करा, आपल्या घरगुती कामासाठी. अशा माणसाला कधी चांगलं म्हणत नाही. देवाच्या कृपेनं मागच्या जन्माचं पुण्य मिळालं आहे म्हणून आपल्याला अशा एका आध्यात्मिक संस्थेमध्ये एका गावाचा अध्यक्ष होता आलं आहे. हे बापजादानं पूर्वजानं पुण्य केलं होतं म्हणून आलं आहे नशिबामध्ये, असं समजलं पाहिजे. मी नेहमी समजतो आम्हाला स्वामी होता आलं, माझ्या पूर्वजांनी किती पुण्य केलं असेल म्हणून हे पुण्याचा योग मिळाला आहे. मग स्वामीसारखं जगलं पाहिजे ना, भिकाऱ्यासारखं जगता का म्हणा ना, चोरांसारखा डाला घालता का म्हणा ना. मी स्वामी म्हटला की स्वामी हा वेगळा जगाचा मालक आहे, मग जगाचा मालक वाटला पाहिजे, असा जगला पाहिजे ना. तो जर भिकाऱ्यासारखा वागला कोण त्याला स्वामी म्हणणार? तसं आपण सेवा केंद्राचे अध्यक्ष असतो की तालुक्याचे अध्यक्ष असतो की जिल्ह्याचे अध्यक्ष, पूर्वी जन्मीचं आपल्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून ते मिळालं आहे. मग ते मिळालं त्याला साजेसं, त्या पदाला साजेसं वागा ना अध्यक्षासारखे. घमेंड कशाला करायची? पुण्य संपलं की काढून घेतलं जाणार ते पद, तो काढून घेणार. म्हणून अतिशय निस्पृह आणि जगाचा कळवळ असला पाहिजे. मला जगासाठी काहीतरी केलं पाहिजे, मी ज्या सेवा केंद्राचा आहे त्या सेवा केंद्रासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारे लागलं पाहिजे. कुणाकडे काही मागता कामा नये आणि जगाला भजन शिकवायचं, हे त्याच्यामध्ये उत्तम लक्षण असलं पाहिजे. भजन याचा अर्थ की आपण जे गाणी म्हणतो त्याचा अर्थ तो त्याचा तेवढाच सीमित अर्थ धरू नका. भजन याचा अर्थ लोकांना अध्यात्माकडे लावायचं, हा मूळ गुण त्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे. आपण जसं संत संघाला जातो तसं दुसऱ्यांपण गेलं पाहिजे, दुसऱ्यांपण भक्ती केली पाहिजे. मग काय गरज नाही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचीच केली पाहिजे, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या संत संघाला आलं पाहिजे असं नाही. कुठेतरी जाऊ दे, पण देवादिकाच्या अध्यात्माच्या सन्मार्गाच्या मार्गाला लावणं हे उत्तम माणसाचं काम आहे. त्यालाच समर्थ रामदास स्वामी म्हणतात उत्तम माणूस. मग आपल्याला उत्तम माणूस व्हायचं आहे तर आपण विचार केला पाहिजे, आपण किती लोकांना सन्मार्गाला लावलं, एवढं लावलं, मग थांबायचं कशाला? अजून देवाने हातपाय चांगला दिलेत ना, ते मजबूत आहेत, ते फिरत आहेत, तोपर्यंत लावा ना. उद्या वय झालं की आपण नाही ना येऊ शकत आणि सांगायचा प्रयत्न केला, तोंडात दात नसतील तेव्हा सांगत असताना फार विनोद होतील. नको, वेळ पण संपत आला. नाहीतर मी सांगितलं असतं, अरे बाबा जरा संत संघाला जा, दात पडले की गेलो. म्हणून देह मिळालाय चांगला वापरूया. त्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे समर्थांनी की चांगला माणूस कुणाला म्हणायचं? जे जे उत्कृष्ट आहे, भव्य दिव्य आहे आणि जे समाजाच्या हिताचं आहे ते करायचं. बघा नाणीजमध्ये या, परभणीला जा, गोव्याला जा, सगळीकडे जा, जे जे उत्कृष्ट असतं ना ते तुम्हाला तिथे बघायला मिळतं. का? कारण चांगल्या माणसाचं ते कामच आहे की असं काहीतरी उत्कृष्ट करून ठेवायचं
की आपण नसलो तरीसुद्धा लोकांनी ते बघता आलं पाहिजे, लोकांनी ते शिकता आलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे अरे काय कलाकुसर केले होते आणि अमक्याच्या काळामध्ये झाली ती अमुक अमुक गोष्ट करून ठेवली, केवढी भव्य दिव्य करून ठेवलं आहे, किती सौंदर्य आहे, किती शिकण्यासारखं आहे त्याच्यातून. म्हणजे समाजाला असा काहीतरी आदर्श आपल्याकडून घेता आला पाहिजे. अशा प्रकारे जी व्यक्ती वागते त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तोच उत्तम माणूस आहे. त्या ही उत्तम माणसांची लक्षणं आहे, म्हणून त्याला महंत म्हटलं आहे. आपण पण महंतच आहोत, सगळ्यात उत्तम माणूस आपण आहोत. मग उत्तम माणसाची लक्षणं आपल्याला लागू व्हायला पाहिजे असतील तर आपल्या अंतःकरणाच्या खजिन्यामध्ये ही सगळे आयुधं पाहिजेत. कोणकोणती पाहिजेत? की पहिली पाहिजे विवेक, दुसरा पाहिजे की आपल्या कृतीनं, आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं, आपल्या चालण्यानं कधीही संशय निर्माण होणार नाही असं वागलं पाहिजे. तिसरा प्रकार सांगितलं आहे की कुणालाही काही मागायचं नाही, कुणाकडे मला हे दे, मला ते दे असं कधीच मागायचं नाही. चौथं काय सांगितलं की प्रत्येकाला जो जो सहवासात येईल, जो आला तो रमला, आमचा अभंग आहे ना, जो आला तो रमला, भजनात दंगला, नाथपदी रमला, असा हा नाथांचा दरबार. जो आपल्या सहवासात येईल तो चुकूनही वाईट मार्गाकडे जाणार नाही, सन्मार्गालाच लागेल असा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर अतिशय उत्कृष्ट समाज त्याच्यातून काहीतरी बोध घेऊ शकेल, समाजाला काहीतरी आदर्श राहू शकेल, अशा प्रकारचं भव्य दिव्य जिवंत असेपर्यंत काहीतरी आपल्या हातून झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी मदत केली पाहिजे, ते उभं करण्यासाठी आपण ध्यास घेतला पाहिजे. ही सगळी उत्तम माणसांची लक्षणं आहेत आणि तुम्ही सगळेजण आपल्या अंतःकरणाच्या कोशामध्ये ही सगळी साठवणार याची मला खात्री आहे. फक्त आई या नात्यानं आठवण करून दिली एवढंच. म्हणून आता थांबूया आणि पुढच्या रविवारी परत सगळ्यांनी संत संघामध्ये भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की